संघर्ष नाही, घाम नाही, म्हणून किंमत नाही. पण याचे परिणाम काय होतात याबद्दल आपल्या माहितीत काही सांगितलंय का? हो, नक्कीच. महत्वाचा मुद्दा काय आहे की जेव्हा आपण या सहज मिळालेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा आपण फक्त त्या वस्तूचं किंवा संधीचंच नाही. तर त्यामागच्या भावनांचं, प्रयत्नांचं पण अवमूल्यन करतो. अगदी. सागरच्या बाबतीत काय होईल? कदाचित तो एका चांगल्या करिअरच्या संधीला मुकेल. आणि घराच्या उदाहरणात? आईच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. म्हणजे कळत नकळत आपण नातेसंबंधांवर, भविष्यावर परिणाम करत असतो. म्हणजे ही गोष्ट फक्त गोड असून किंमत न कळण्यापुरती नाही, याचे परिणाम पण आहेत. बरोबर. म्हणूनच आपल्या माहितीतला तो शेवटचा संदेश खूप महत्वाचा वाटतो, तो कोणता? की जे सहज मिळतं त्याची जाणीवपूर्वक कदर करायला शिकणं गरजेचं आहे. कारण कारण आयुष्यात सगळंच काही इतकं सहज मिळत नाही किंवा वेळेवर मिळतंच असंही नाही. अनेक गोष्टींसाठी झगडावं लागतं.